महाभारत भाग क्रमांक 113. युद्धाचे नियम. प्राचीन काळी युद्ध हे केवळ विजयासाठी नव्हे तर धर्माच्या चौकटीत लढले जाई. सूर्यास्त होताच रणांगण शांत होत असे. शरण आलेला शस्त्रहीन किंवा सेवक, ध्वजवाहक व नगारेवाले यांच्यावर हल्ला करणे निषिद्ध मानले जाई. समानांमध्येच सामना व्हावा हा अलिखित नियम होता. रथ रथाशी, हत्ती हत्तीशी, घोडेस्वार घोडेस्वाराशी आणि पायदळ पायदळाशीच लढत असे. रणधुमाळीतही मर्यादा पाळल्या जात. दुसरा योद्धा एखाद्याशी लढत असताना तिसऱ्याने हस्तक्षेप करू नये हे सर्व मान्य होते. तरीही युद्धाच्या गोंधळात नियम कधी मोडले जात आणि जे मोडत त्यांना मानहानीला सामोरे जावे लागे. सेनापतींचे ध्वज त्यांच्या रथांवर फडकत. प्रत्येक ध्वज ओळखीचा. भीष्मांचा ध्वज पामवृक्ष व पंचतारांकित होता, तर दुर्योधनाचा ध्वज नागचिन्हाने ओळखला जाई. ध्वज हे केवळ चिन्ह नव्हते, तर ते योद्ध्याच्या प्रतिष्ठेचे प्रतीक होते. अशा प्रकारे शस्त्रांच्या टकरीतही धर्म जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत असे.